बीपीची गोळी आयुष्यभर घ्यावी लागते का? नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत. जेव्हा एखाद्याला समजतं की त्याला हाय बीपी आहे, तेव्हा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन कडे बघून पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे, दादा ही गोळी आता आयुष्यभर घ्यावी लागणार का? मग मनात भीती येते की याची सवय तर लागणार नाही ना, किडनीवर परिणाम होईल का, आणि मी तर अजून तरुण आहे, मग आतापासूनच औषधं. जर तुमच्या मनातही हेच प्रश्न असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण या विषयावर अगदी मनापासून आणि शास्त्रीय भाषेत चर्चा करणार आहोत. एक छोटी गोष्ट सांगते. कालच आमच्या मेडिकलमध्ये एक काका आले होते. वय साधारण 50-55 असेल. हात थोडे थरथरत होते. त्यांनी मला विचारलं, बेटा 10 दिवस गोळी घेतली की माझं बीपी नॉर्मल येतं, मग मी ते बंद का करू शकत नाही? मला औषधांचं ओझं वाटतंय. मित्रांनो, हे फक्त त्या काकांचंच नाही तर आपल्या घराघरातलं चित्र आहे. आपल्याला वाटतं की डोकं दुखलं की आपण पॅरासिटामॉल घेतो आणि बरं वाटलं की ती थांबवतो. मग बीपीचं तसं का नाही? आपण याच चक्रात अडकतो आणि मग गुपचूप औषधं बंद करतो. पण हे किती महागात पडू शकतं हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. तर बीपी म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर म्हणजे एक पाईपलाईन सारखं आहे. हृदय हे त्या पाईपलाईनला रक्त पुरवणारा पंप आहे. तेव्हा या पाईप्स मध्ये म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये दाब वाढतो तेव्हा त्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो. आता विचार करा, जर टायर मध्ये हवा जास्त झाली तर टायर फुटण्याची भीती असतेच ना. तसंच जर रक्तवाहिन्यांवर जास्त दाब पडला तर त्याचा परिणाम थेट आपल्या हृदयावर, मेंदूवर आणि किडनीवर होतो. बीपीचं औषध म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो दाब नियंत्रित ठेवणारा एक रेग्युलेटर आहे. तर आपल्या मनातील शंका आणि धोके काय आहेत? तुमच्या मनात अनेक शंका आहेत, त्या आपण एक एक करून पाहूया. तर याची सवय लागते का? हे सर्वात मोठं मिथक आहे. बीपीची गोळी हे व्यसन नाही, ती शरीराची गरज आहे. जसं चष्म्याची सवय नसते पण स्पष्ट दिसण्यासाठी तो लागतो, तसं बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध लागतं. याचे नुकसान किंवा साईड इफेक्ट्स काय आहे? अनेक जण म्हणतात की किडनी खराब होईल, पण खरं तर अनियंत्रित बीपीमुळे किडनी जास्त लवकर खराब होते. औषध तर किडनीचं रक्षण करण्यासाठी दिली जातात. तर ती कोणती घ्यावी, जेनेरिक की ब्रँडेड? मित्रांनो, औषधातील मुख्य घटक सारखाच असतो. जर औषध चांगल्या क्वालिटीच्या कंपनीचं असेल तर ते जेनेरिक औषध सुद्धा तितकंच प्रभावी असतात. फक्त ते तुमच्या डॉक्टरांना विचारून बदला. आयुष्यभर घ्यावे की काही दिवस? आता मुख्य प्रश्न म्हणजे आयुष्यभर घ्यावी लागते का? याचं उत्तर तुमच्या जीवनशैलीमध्येच दडलंय. जर तुमचं वय जास्त असेल किंवा बीपीचं कारण अनुवंशिक असेल तर औषध आयुष्यभर घेणं सुरक्षित असतं. पण जर तुमचं वय कमी असेल, तुम्ही वजन कमी केलं, मीठ खाणं कमी केलं, रोज व्यायाम सुरू केला आणि मानसिक ताण कमी केला तर तुमचे डॉक्टर हळूहळू तुमचा डोस कमी करू शकतात आणि काही केसेसमध्ये औषध बंदही होऊ शकतं. पण हे फक्त डॉक्टरच ठरवू शकतात, तुम्ही स्वतः नाही. लोक सगळ्यात मोठी चूक काय करतात? तर पहिली म्हणजे आज छान वाटते मग आज गोळी नको. हे खूप धोकादायक आहे. बीपीला सायलेंट किलर म्हणतात. तो आतून डॅमेज करत असतो आणि तुम्हाला कळतही नाही. दुसरं म्हणजे शेजाऱ्याला जे औषध चालू आहे तेच स्वतः घेणं. तिसरं म्हणजे गोळी घेण्याच्या वेळेत सतत बदल करणं, यामुळे शरीरातील औषधांची पातळी बिघडते. पुढचं म्हणजे याच्या योग्य पद्धती आणि सेफ्टी टिप्स कोणत्या आहेत? जर तुम्ही बीपीची औषधं घेत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. वेळ पाळा. शक्यतो सकाळी एकाच ठराविक वेळेत औषधं घ्या, जेणेकरून विसरायला होणार नाही. दुसरं म्हणजे औषध घेतल्यावर लगेच दारू पिणं टाळा, कारण यामुळे बीपी अचानक खूप कमी होऊन चक्कर येऊ शकते. तिसरं म्हणजे उपवास. उपवासात औषध घ्यावं का? हो, नक्कीच. बीपीची गोळी कधीही चुकवू नका. जर रिकाम्या पोटी त्रास होत असेल तर डॉक्टरांशी बोलून औषधांची वेळ बदलून घ्या. चला तर मग आज आपण काय शिकलो? बीपीची गोळी हे व्यसन नाही, ती तुमची सुरक्षा आहे. स्वतःहून औषधं घेणं कधीही बंद करू नका, यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. दर महिन्याला घरच्या घरी किंवा क्लिनिकमध्ये बीपी चेक करत राहा. एक महत्वाची गोष्ट, मी एक फार्मासिस्ट आहे आणि ही माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आणि जनजागृतीसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी असते, त्यामुळे कोणतंही औषध सुरू करण्यापूर्वी किंवा त्यात बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात औषधांविषयी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर ही माहिती मोलाची वाटली असेल तर आपल्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.